जीवनामध्ये प्रत्येक जीव सुख मिळवण्याकरिता धडपड करत असतो। नवे नवे हा जीव रात्रंदिवस सुखाकरिता प्रयत्न करीत असतो। या जगात असा एकही माणूस नाही की ज्याला दुःख पाहिजे। नाथ महाराज वर्णन करतात, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वंचिता दुःख पावे येणे ना संभवे स्वातंत्र्यता। महाभारताच्या सिद्धांतात आहे, दुःखात उत्तेजिते सर्व सर्वस्य सुखमीप्सितम। दुःख कोणास नको, सुख मात्र सर्वांना पाहिजे। काहींना कपडे नसेल तरी चालेल, काहींना घर जमीन नसेल तरी चालेल। अहो काय काय तर बायको शिवाय जीवन जगतात, काय कायला तर देव सुद्धा नको आहे। तुकाराम महाराज वर्णन करतात, देव धर्म सांधी पडेले सकळ विषय गोंधळ गाजत असे। लोकांना देवाचं काहीच घेणं देणं नाही, पण सुख मात्र सर्वांना पाहिजे। महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडे संकट येऊन दे असे मागितले आहे, पण त्यातही सुखाचा अंतर्भाव आहे। कारण संकटाच्या वेळी श्रीकृष्ण परमात्मा धावून येणार व त्यांचे दर्शन होणार। महाभारतामध्ये याचे वर्णन आले आहे, विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस याद पुनर्भव दर्शनम। तुकाराम महाराज पण देवाकडे दारिद्र्य मागतात, पण त्या मागे सर्व सुख मूळ हरिमुखात राहू म्हणतात। तुका म्हणे खरी फकीराची ये परी, रात्रंदिवस हरी येईल मुखी। मंडळी प्रश्न निर्माण होतो, सुख म्हणजे काय? माऊली ज्ञानेश्वर महाराज सुखाची व्याख्या सांगतात, किंबहुना सोय जीवात्मयाची लाहे ते ते जे होय तया नाम सुख, किंवा सुख ते का किरटी दावी जेल तुझ दिटी जे आत्मयाची बेटी जीवासी होय। मंडळी सुख जरी एक असले तरी सुखाचे विषय मात्र अनेक आहेत, पण परमार्थात साधू संतांना देवाविषयी सुख कशातच दिसत नाही। एका शाळेची तपासणी करण्याकरता साहेब आले होते। अर्थात शाळेत न कळविता एका वर्गात साहेब घुसले। शिक्षक पुस्तक वाचत होते आणि वर्गात विद्यार्थ्यांचा गोंधळ चालू होता। साहेब वर्गात आल्यानंतर सर्व शांत झाले। तपासणीसाठी साहेबांनी एका मुलास विचारले, सात्विक किती? त्याने उत्तर दिले, सात्विक 10। दुसऱ्यास विचारले, सात्विक किती? त्याने उत्तर दिले 50। तिसऱ्यास विचारले, सात्विक किती? त्याने तो उत्तर दिले 100। 60च्या 60 मुलांनी वेगळी वेगळी उत्तरे दिली। साहेबांनी शिक्षकास शेरा दिला व दुसऱ्या वर्गात गेले। त्या वर्गात 9चा पाढा शिकवत होते। शिक्षकांनी फळ्यावरचा पाढा पुसण्यास सांगितला व एका विद्यार्थ्यास विचारले, 9त्रिक किती? त्याने उत्तर दिले 9त्रिक 27। दुसऱ्यास विचारले, 9त्रिक किती? त्यानेही उत्तर दिले 9त्रिक 27। तिसऱ्यास विचारले, 9त्रिक किती? त्यानेही उत्तर दिले 9त्रिक 27। साहेबांनी विनोदाने विचारले, सात्विक 28 का नाही? तो हुशार विद्यार्थी होता। तो म्हणला, सात्विक 28 होतील, पण ते तुम्हाला धरून। मंडळी 9त्रिक 27 हा सिद्धांत आहे। पहिला वर्ग संसारिक लोकांचा आणि दुसरा वर्ग संतांचा। संतांची व्याख्या एकच असते। माऊली सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, किंवा तुकाराम महाराज सुद्धा बोलतात, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार। तात्पर्य, सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख। संसारात सुखाचा भास आहे, सुख मिळणे शक्य नाही। सुख पाहता जवळ पडे, दुःख पर्वता एवढे विठ्ठल।